नवऱ्याला म्हटलं या अॅनिव्हर्सरीला मला असाच केक पाहिजे. आज ते घरी होते आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त बसलेलो. ते त्यांचा मोबाईल बघत होते आणि मी माझ्या मोबाईलमध्ये रिकामे काम म्हणजे रील्स बघत होती. रील्स बघत असताना आला ना हा व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये हा मी केक बघितला. मी म्हटलं आता मला आपल्या अॅनिव्हर्सरीला हाच केक पाहिजे, मोठा केक अजिबात आणू नका. मी कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला ना तर माझा नवरा लगेचच हो म्हणतो, कधीच मला नाही म्हणत नाही आणि प्रत्येक गोष्ट घेऊन देतो. कधी कधी असं देखील होतं, मी एखाद्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे हट्ट करते आणि थोड्या वेळाने म्हणते राहू द्या, आपण काही घेऊ नको. पण तेच मला हट्ट करतात की तुला जे आवडलं ना ते तू घे, मी आहे, काळजी करू नको. त्यांचे हे 2 शब्द ऐकल्यानंतर ना मला जग जिंकल्यासारखं वाटतं. आम्ही बसलेलोच होतो. आमच्या बिट्टूला काय झालं काय माहिती, सर्व जे कपडे होते माझे सर्व खाली फेकून दिले. मी म्हटलं कशाचा राग आला ग तुला, तर त्यावर उत्तर अजिबात नाही, डायरेक्ट हॉलमध्ये निघून गेली. मला दिवसभर काय काम असतात, तिने पसारा करायचा आणि मी तो नीट करायचा. तेवढ्यात तिची जेवणाची वेळ झाली. तिच्यासाठी मी मगाशीच डाळ लावलेली, तिला वरण भातू खायचं होतं, त्यावर मस्त तूप टाकलं. मार्च महिना सुरू झाला आणि गरमीचा तडाखा आमच्याकडे चालू झाला भाऊ. मग काय एसीची दुरुस्ती करावी म्हटलं, तर यामध्ये सकाळी मी मिस्टरांना म्हटलं की त्यामध्ये जाडी एसी मध्ये ती काढा. तर त्यांनी काढली, मी धुवून घेतली आणि त्यांना म्हटलं की थोड्या वेळाने सुकली, तुम्ही लावून घ्या. तर त्यांना असं सांगून झाल्यानंतर मी माझे भरपूर कामं केले. रूम मध्ये येऊन बघितलं तर यांनी अजून लावलेलं नव्हतं. ते बसले माझ्या भरोशावरती आणि नेहमीच मी माझ्या रूम मधली एसी साफ करत असते, त्यामुळे मलाच माहिती ते एसी कशी साफ करतात आणि त्यांनी अजून केलेली नाही. त्यामुळे ते म्हणाले की तूच कर, मला काही माहिती आणि मला ते जमणार पण नाही. हो त्याचा नव्हतं करून टाकेल आणि मग डोक्यावर हात देशील. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत